हॅलो. आणि आयबा कॅच ज्याने घेतली होती तर चला ओमकार आणि रजत या. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 डू ऑर डाय असलेली मॅच. कारण जो संघ पराभूत होईल त्याला पुढच्या वर्षाची मात्र इथे वाट पाहावी लागेल. शेवटची संधी या दोन्ही संघांसाठी. रॉयल कणबोली कव्हरच्या वरतून जीत खोतच्या विरोधात परेश कडकेचं कडक आक्रमण. पंचांचा निर्णय येणं अपेक्षित आहे. चौकार की षटकार. इट्स अ सिक्सर. 6 धावा. परेश कडकेचा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खडे खडे स्ट्रेच केला स्वतःला आणि त्यानंतर मात्र खेचला फटका. लॉंग ऑफच्या वरतून सीमारेषा पार षटकार. चांगली सुरुवात म्हणावी लागेल रॉयल कणबोलीची. सानव्यान गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान उलवेनोड वामन डोंगरीच्या विरोधात जीत खोत सध्या गोलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. प्रसाद करत या टीमला लीड करत असताना आणि त्यांच्या विरोधात आकाश तारेकर. करण गन्सोलकर दिसतोय वाडीश लॉंग ऑफला. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल. कुणाल नाईक मिड ऑफच्या पोझिशन मध्ये येतोय. जीत खोत याच्यासोबत चर्चा करत असताना विजय फार महत्वाचा आहे. जिंकणं फार गरजेचं आहे. वेगवान चेंडू जीत खोतचा. वेग त्याची ओळख आहे आणि त्याच वेगाच्या जोरावरती बीट करतोय तो मात्र परेश कडकेला. हे चांगलं युद्ध आहे. दोन यंग टॅलेंटेड क्रिकेटर. मात्र एक रोडपालीचा परेश कडके आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय की बामण डोंगरीचा. तर आपण कुपन इथे देतोय ओमकारला. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक त्यांनी पटकावलाय. जागृती स्पोर्ट्स यांच्याकडून कुपन. त्याचबरोबर रजत मुंडे याला देखील हा कुपन इथे दिला जाईल. विकेट हॅट्रिक. रजत मुंडे याला हा कुपन दिला जातोय. तर आमचे लक्ष्मण लासे जे मुंबईवरून इथे खास करून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत तर त्यांचा देखील इथे सन्मान आमचे कैलाश म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते करावं. कैलाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते एक आवडीचे क्रिकेटर आहेत. नक्कीच सुंदर समालोचक देखील आहेत. पण आज मुंबईवरून ते खास करून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत तर त्यांचा सन्मान इथे कैलाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. यस, बोलूया आपण समीरकडे. परेश कडकेने दमदार सुरुवात केली परंतु मन्नी या मॅच मध्ये देखील काही करू शकला नाही. मागच्या मॅच मध्ये देखील शून्याचा आकडा त्याला फोडता आला नाही आणि या मॅच मध्ये देखील 0 या धावसंख्येवरती बाद होतोय तो मन्नी. एक मोठा धक्का रॉयल कळंबोली या टीमला मात्र दिलाय. तो जीत खोतने चांगला झेल टिपला. कव्हर्सला डीप मध्ये तैनात केलं होतं ते सिद्धेश शिंदेला. कॅप्टनचं कौतुक करायला पाहिजे प्रसाद गरजचं. त्याचबरोबर त्यांच्या साथीदाराचं आणि गोलंदाजाचं की त्यांनी परफेक्ट प्लॅन आखला की कव्हरच्या दिशेनं बॉल बाहेर टाकल्यानंतर मन्नी कुठेतरी मारतो, हवेत फटकेबाजी खेळतो आणि तीच गोष्ट हेरून त्या डावामध्ये यशस्वी झाला तो मात्र निश्चितच प्रसाद घरत अँड टीम. नवीन फलंदाज, टीमचा कॅप्टन, वंडर बॉय ऑफ रायगड अशी कित्येक टोपण नावं या खेळाडूला आहेत. वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेअर ऑफ रायगड टेनिस क्रिकेट. आकाश तारेकर मैदानावरती मात्र दाखल झालाय.
जिंकणं त्याच्या रक्तात आहे, परंतु त्याने सांगितलं सुरुवातीला की टीम जिंकायची असेल तर 11 जणांचा खेळ होणं, चांगला होणं हे फार महत्वाचं आहे. जीत समोर आकाश तारेकर, काय चेंडू टाकला इथे पहा, परंतु कदाचित लाईन खराब आहे, कारण ही खेळपट्टी कॉमेंट्री बॉक्सला अगदी समांतर आहे. जज करणं थोडं कठीण काम आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने जीत खोतचा हा चेंडू शफल झाला होता, बॅटर पायाच्या अगदी बाजूने निघून गेला, लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल. जीत खोत समोर आकाश तारेकर, हा देखील एक अनुभव जीतसाठी फार महत्वाचा ठरेल. एका नामवंत फलंदाजाला तो गोलंदाजी करतोय. आकाश त्याची फटकेबाजी पाहण्यासाठी तमाम क्रीडा रसिक इथे उपस्थित झाला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, वेगासमोर प्रत्युत्तर देत असताना अगदी आडव्या बॅटने हॉरिझॉन्टल बार स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आकाश करत होता, परंतु त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. निर्धाव चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये हा चेंडू अगोदरच मन बनवलं होतं की हा फटका ऑन साइडला खेचू, परंतु वेग प्रचंड आहे, चेंडू देखील बाहेर ठेवला तो जीत खोतने. सन्माननीय पेनचे उद्योजक आदरणीय उमेशजी पवार साहेबांचे ते आगमन झाले, सहर्ष स्वागत. हलक्या हाताने चेंडू ढकललाय, सेन्सिबल क्रिकेट. डायरेक्ट हिट झाला तर परेश कडकेच नक्कीच विकेटची संधी मिळाली असती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा 1-10. सूचनांचं पालन करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, अगदी आपल्याला वेळेत इथे सामने पार पडायचे. आज पहिल्यांदा असं घडलंय की सामना क्रमांक 4 क्रमांकाचा सामना चालू आहे आणि अद्यापही सुपर ओव्हर नाहीये. नाही तर प्रत्येक दिवसामध्ये सुपर ओव्हर पाहायलाच मिळालेली आहे. काय ठाऊक, या मॅच मध्ये नॉकआउट लढत आहे, सुपर ओव्हर देखील पाहायला मिळेल. घमासान युद्ध रायगड प्रीमियर लीग मध्ये पेटली. ठाणे रायगडच्या मॅच पासूनच सुरुवात झाली, त्याचबरोबरीने एक मॅच टाय झाली, सुपर ओव्हर पण टाय झाली आणि सेकंड सुपर ओव्हर मध्ये मात्र तो तिढा सुटला. कालही सामना अगदी आपण पाहतोय, सुशांत मोकल होता गोट्या, एक बॉल 2 रनची मॅच आली, तिथे बॉल बीट झाला म्हणून कदाचित 1 रन आली असती, ती तर मॅच परत एकदा टाय झाली असती. रायगड प्रीमियर लीग मध्ये या संघातील युद्ध शिगेला जाऊन पोहोचलेले आहेत. एक वेगळंच स्टँडर्ड सेट केले या रायगड प्रीमियर लीगने. म्हणूनच सुरुवातीला प्रसाद घरातने उल्लेख केला की डे नाईटचा जो फॉर्मॅट आहे, तो जो आणलाय कैलासदादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे यांनी, तो फार महत्वाचा ठरेल येणाऱ्या काळामध्ये रायगडच्या सर्वच क्रिकेटर्ससाठी. परंतु या मॅच मध्ये आकाश तारेकर ज्यांच्यावरती सर्वांच्या नजर आहेत, इंटरनॅशनल टेनिस क्रिकेटचा क्रायसिस मॅन. जेव्हा तुम्ही संकटात आहात तेव्हा नक्कीच आकाश तारेकरला बोलवा, त्या संकटातून तुम्हाला नक्कीच बाहेर काढेल. अशा धाटणीचा खेळाडू सध्या मैदानावरती दाखल झालाय, तो अर्थातच आकाश तारेकर. 2 चेंडू त्याने फेस केलेत, एका धावेवरती तो खेळतोय. परेश कडके एक षटकार त्याच्या बॅटमधून निघाला, 3 चेंडू 7. पहिले षटक टाकलं, जीत खोतने दावा दिला त्या 10. एक विकेट त्याने घेतली, बाद केलं ते मात्र मनीष शर्माला. आता दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी प्रणित ठाकूर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, पूल करण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॉल झालाय, परेशला थांबवलं त्या आकाशने. स्टंप माईक आहे, त्या स्टंप माईक मुळे आतमधलं जे रिअलिस्टिक जे काही चालू आहे, विकेट किपरच्या ज्या भावना आहेत, कधी कधी बॅटरच्या आतमध्ये आहेत, बॅटर कधी ग्रिप जोर जोराने फिरवतो, बॅट जोरात आपटतो, या सर्व गोष्टी आपल्याला जाणवत आहेत. म्हणूनच मी थँकफुल असेल 24 लाईव्ह इव्हेंट्सला की या सर्व गोष्टी त्यांनी, या सर्व सुविधा या रायगड प्रीमियर लीग साठी पुरवल्यात. 2,86,729 सबस्क्रायबर त्यांचे आतापर्यंत झालेले आहेत. मला असं वाटतं 3 लाखाचा काय 3.5 लाखाचा आकडा तुम्ही जरूर पार कराल. परेश चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा हा चेंडू, मिडॉनच्या पोझिशन मध्ये येऊन चेंडू अडवतोय. फक्त एकच धाव, कुणाल नाईक त्या ठिकाणी तैनात आहे. धावसंख्या 12. प्रेक्षकांची गर्दी या रायगड प्रीमियर लीग 2024 मध्ये 5वं पर्व आहे. 12 वरती 1. दुतुमचा गोलंदाज प्रणित ठाकूर, चांगली गोलंदाजी आतापर्यंत.
वेगवान चेंडू पाठला केला होता आकाश तारेकरने. पाहूया या सर्व प्रश्नांची उत्तरं आकाश तारेकर कसा सोडवतोय. हे पाहण्यालायक असेल. ऑफस्टिकच्या बाहेरचा वाईड लाईनला पकडून हा चेंडू मात्र टाकला. वेग प्रचंड प्रणित ठाकूरकडे शफल झाला होता अगोदरच. आकाश हे पाहून तो चेंडू त्याने मात्र टाकला. उडवलाय चेंडू आणि इथे फटका फसलाय. महत्वाची विकेट, अतिशय महत्वाची विकेट प्राप्त केली ती प्रणित ठाकूरने. आकाश तारेकरला माघारी परतावं लागेल. मोठा धक्का रॉयल कळंबोली टीमला. दर्जेदार संगीत. धन्यवाद डीजे सँडी. या क्रिकेट समवेत एक वेगळीच मैफिल, संगीत मैफिल सादर करत असताना एक प्रत्येकाकडे कला आहे. मग अशी 24 लाईव्ह इव्हेंट्स बद्दल आपण बोलत होतो. त्याचबरोबर डीजे सँडी म्हणजे त्याचे सर्व ऑपरेटर, मला वाटते सूरज आता आहे, विशेष कौतुक. तर आत्ताच या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे कैलास शेठ म्हात्रे यांचे अतिशय जवळीक मित्र युवा उद्योजक उमेश पवार पेन आणि बंट्या म्हात्रे पेन यांचं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडी फेकाफेक मात्र मैदानावरती झाली. 14 तालुक्यात आणि या 14 तालुक्यातील सर्वत्र जे खेळणारे सर्व खेळाडू, ग्रामीण असतील, काही शहरी असतील, काही सोसायटी मधील असतील खेळाडू, एकत्रित येऊन या रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. आतापर्यंत प्रसाद गरजच्या दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. 14 धावा रेहान राजपूरकर आलाय, चांगला ऑलराऊंडर या टीमचा. समोर खेचलाय फटका, मिड ऑफ आतमध्ये होता, बॉल पाठवला लॉंग ऑफ सीमारेषा पार. रेहान राजपूरकरच्या बॅट मधून निघाला हा चौका. याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचे इथे आगमन होतंय ते सन्माननीय आमचे उल्वे नोडचे युवा उद्योजक आदरणीय निलेश शेठ खारकर यांचं इथे आगमन होतं आणि त्याचबरोबर आमचे प्रतीश पाटील उल्वे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. आपण इथे सानवी गोल्डी MD खारकर जीवदानी बामणडोंगरी हा संघ इथे प्रसाद गरजचा पाहतो. त्या संघाचे पुरस्कर्ते निलेश शेठ खारकर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. चेंडूची पूर्तता करावी त्वरित मैदानामध्ये. यस, मलाच वाटते मॅच बॉल येतोय पंच. 18 वरती 2. रेहान राजपूरकर चांगली बॅटिंग करताना दिसतोय. 2 चेंडू 6 धावा त्याने कमावल्यात. परेश कडके देखील साथीला आहे. मलाच वाटतं आकाशने तंबूकडे जात असताना रेहानला कानमंत्र दिला असावा. जरूर माझी विकेट गेले, परंतु मैदानात आता तुमच्यावरती संपूर्णपणे दारोमदार आहे. या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर रेहान तुला आणि त्याचबरोबर परेश कडकेला खेळणं फार गरजेचं, आणि ती जबाबदारी घेऊन रेहान मैदानात उतरलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. नुकताच पावड्यांचे ते आगमन झालंय. सन्मान गोल्डी 11 MD खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड बामणडोंगरीचे पुरस्कर्ते त्यांचे साथीदार आपलं सहर्ष स्वागत. 18 वरती 2. ऑन स्ट्राइक परेश कडके, जीत खोत. वेगवान चेंडू कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. फक्त एकच धाव. फिल्डिंगची सजावट प्रसादने पहिल्या मॅच पेक्षा अतिशय उत्तमरित्या केले. त्याही पेक्षा मी म्हणेल की बॉलिंगचं शफलिंग फार चांगलं केलंय या अगोदरपेक्षा. कारण पहिलं षटक जीत खोतला दिलं, दुसऱ्या षटकात प्रणितला आणलं, ज्याने आकाश तारेकरला बाद केलं, पुन्हा एकदा जीतला आणलंय. हे चांगली कॅप्टन्सी आपण या मॅच मध्ये पाहतोय. कारण त्याला ठाऊक आहे की आता आपल्याला जिंकायचंय, आपलं अस्तित्व टिकून ठेवायचंय, तर ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. रेहानचा हा फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. नो बॉल तर घोषित केलाय पंचांनी. लेग अंपायरने नो बॉल घोषित केलाय आणि बॉलिंग करणारे टीम अंपायर
बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. येस, बॉलिंग करणाऱ्या टीमने नो बॉल साठी मात्र इथे रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच बीमर साठी दोन महत्वाचे विकेट मात्र गेल्यात. मनीष शर्मा आणि आकाश तारेकर. डिसिजन पेंडिंग. पहिल्यांदा या रायगड प्रीमियर लीगचं आयोजन डे नाईट फॉर्मॅट मध्ये तुम्ही पाहताय. हिवाळा चालू आहे, कडाक्याची थंडी आहे आणि इथे पंच रिव्ह्यू रिटेड अर्थातच सक्सेसफुल राहिला आहे. रिव्ह्यू इट्स अ फेअर डिलिव्हरी. नो बॉल नाहीये असा पंचांचा निर्णय येतोय. तिसऱ्या पंचांचा धन्यवाद. तिसरे पंच तुमचे मनापासून आभार. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये यस, बॉल डाऊन होत होता असं पंच दर्शवत असताना, माहिती देत असताना. आणि उंच पुरा खेळाडू आहे रेहान राजपूरकर. धावफलक 20. परेश या मॅच मधील महत्वाचा खेळाडू आणि त्याच्या साथीला रेहान. लोअर फुल टॉस. बॅटची कडा घेतले प्रसाद गरत यष्टीरक्षक. धावसंख्या थांबले. आता पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळते. मागच्या 3 ते 4 दिवसांमध्ये जे आपण पाहिलंय, सुरुवातीचे 2 सामने संपल्यानंतर मात्र धावा कुठेतरी थांबतायत. आउटफील्ड थोडी ओलसर होते. हवेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये, मोठे फटके येत नाहीयेत, धावसंख्या थांबली जाते. आणि सध्या चित्र देखील तेच आहे. अगदी तिसऱ्या षटकात असताना धावसंख्या फक्त 20 आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. परेश कडकेचा जबरदस्त फटका. बॉल चाललाय तो मात्र फाईन लेग सीमारेषा पार. चौकार. हॉरिझॉन्टल बास्ट्रोक स्वीप शॉट. अगदी स्पिनरच्या विरोधात नाही तर वेगवान जीत कोचच्या विरोधात खेचला तो परेश कडकेने. म्हणजे काय त्याची नजर असेल चेंडूवरती. आय विजन स्ट्रॉंग. आणि त्याचाच फायदा उचलताना परेश कडके. फुल टॉस बॉल मिड ऑफला क्लिअर केलंय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. प्रयत्न केले परंतु त्याच्या डोक्यावर बॉल गेलाय सीमारेषा पार. आणखी एक परेश कडकेचा चौकार. धावगती वाढवत असताना तो मात्र आता परेश कडके. पंचांकडे जोरदार अपील आणि इथे पाहूया पंच कदाचित असं वाटतंय की इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या देखील बाहेर असावा. हे चित्र. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. या ओव्हर मध्ये जीत खोचच्या विरोधात 2 बाउंड्री झाल्या. त्या कारणास्तव स्कोर जाऊन पोहोचलाय तो 28 वरती. आमचे प्रेक्षक पाहुणे अगदी त्या वरच्या गॅलरीमध्ये उपस्थित आहेत. एक टॉपमोस्ट गॅलरी आहे, तिथे बसून या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्वांचं सहर्ष स्वागत. 3 ओव्हर मध्ये 28 धावा झालेल्या. 2 विकेट गेल्यात आतापर्यंत. भव्य दिव्य रंगमंच तुम्ही पाहता या संपूर्ण स्पर्धेचा. रायगड प्रीमियर लीगचा स्वतः अध्यक्ष साहेब संदीपजी पाटील या संपूर्ण स्पर्धेला लीड करताना दिसत आहेत. सर्वांना संधी देण्याचं ते काम करतायत. प्रतीश पाटील आणि त्याचबरोबर निलेशजी खारकर साहेब तिथे उपस्थित झालेत. सहर्ष स्वागत. त्यांचा संघ मात्र मैदानात खेळतोय. त्या संघाला शुभेच्छा देण्यासाठी ते इथे दाखल झालेत. मगाशी देखील उल्लेख केला मच्छिंद्र पाटील सरांनी की अशी ड्रिंक्स ट्रॉली मी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकात पाहिले. गेल्या वर्षी मला देखील तिथे समालोचन करण्याची संधी मिळाली. तिथे मी देखील पाहिलं. या कारमध्ये बसण्याची मजा काही औरच आहे. छान वाटतं. रॉयल फील होतं एकदम. आणि तीच व्यवस्था या स्पर्धेचे संयोजक अर्थातच शिल्पकार सन्माननीय कैलासदादा मात्रे गुरुदादा मात्रे यांनी या ट्रॉलीचं ते आयोजन केलंय. पाण्याची व्यवस्था सध्या मैदानात होत असताना 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 28 धावसंख्या धावफलकावरती आहे. आजच्या दिवसातील
रजत मुंडे, संदीप शेठ मुंडे यांचा संघ वरद टॉवर रसायन या टॉप 16 मध्ये जाऊन पोहोचलाय. ही लुझर वर्सेस लुझर मॅच आहे. एक संघ आहे त्याला पुन्हा एकदा संधी मिळेल, तो अर्थातच संकेत पाटीलचा, जे हनुमान समायरा स्पोर्ट्स टेबोडे ओळे RMS के YCC मोरबी, कारण त्यांनी एक सामना जिंकलाय. नेक्स्ट मॅच ते खेळतील. या मॅच मधील विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल. म्हणजे ही मॅच नॉकआउट आहे, पुढची मॅच नॉकआउट आहे. ज्या संघाला अगदी टॉप 16 मध्ये आजच्या दिवसातून पोहोचायचे त्या संघाला मॅचेस जिंकणं गरजेचं आहे. शेवटची मॅच त्या अगोदर ही मॅच एका संघाला जिंकणं गरजेचं आहे. रेहान राजपूरकर जो श्रीवर्धनचा खेळाडू, एक चांगला ऑलराऊंडर आहे. ॲज अ बॉलर त्यांनी त्याची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे, परंतु ॲज अ बॅटर परेश कडकेला देखील तो चांगली साथ देतो. रायगड प्रीमियर लीगचं हेच कुठेतरी वैशिष्ट्य आहे की 14 तालुक्यातील विविध क्षेत्रातील खेळाडू एकत्रित येतात. शहर, ग्रामीण, सोसायटी, अन्य बरेच फॉर्मॅट आहेत क्रिकेटचे. अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट, असंख्य क्रिकेट, वेगवेगळ्या स्तरातलं क्रिकेट खेळलं जातं आणि त्यातील सर्व मंडळी एकत्रित येऊन रायगड प्रीमियर लीगचा उत्सव आपण साजरा करत असतो. 28 धावा झाल्या. 4थं षटक घेऊन प्रणित ठाकूर सेकंड स्पेल मध्ये बॅटची कडा घेतले आणि इथे हातातून चेंडू निसटलाय. पाठला करतोय क्षेत्ररक्षक, अडवलाय चेंडू. रिले थ्रो पाहायला मिळतोय. एकच धाव. आकाश तारेकरला धावा हव्या आहे. गोलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी आहे. पाठलाग करत असताना ते थांबवू शकतो. अद्यापही मी म्हणेल की या संघाकडे एक असा खेळाडू आहे बंटी जयदीप म्हात्रे, जो कधी येऊन या मॅचचं चित्र बदली करू शकतो. अत्यंत विस्फोटक फलंदाज आहे सहीचा. मागच्या मॅच मध्ये देखील तो आणखी थोडा एक ओव्हर थांबला असता तर मला असं वाटतं आकाश तारेकर आणि जयदीप म्हात्रेने समोरच्या संघाचं देखील काम तमाम केलं असतं. परंतु ही जर आणि तरची भाषा आहे. 29 वरती 2. 4थं षटक. यॉर्कर बॉल प्रणित ठाकूरचा. वाडी स्लॉंगांच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झालाय. फक्त एकच धाव. हे साऊंड तुम्ही ऐकताय, माईक साऊंड. अर्थातच जिथे सर्व खेळाडू, प्रसाद घरतचा आवाज होता कॅप्टनचा. बऱ्याचदा आपण पाहतो रोहित शर्माच्या क्लिप व्हायरल होतात. तसं आता प्रत्येक खेळाडू स्वतःला देखील तिथे कंट्रोल करत असेल की माझा आवाज लोकांपर्यंत तर पोहोचणार नाही ना, कारण प्रत्येकाचे ॲग्रेशन तिथे पाहायला मिळतात. 30 वरती 2. 4थं षटक. क्लीन बोल्ड. भन्नाट वेग. त्रिफळाचित केलंय प्रणित ठाकूरनं रेहानला. आणि मला असं वाटतंय मैदानावरती स्प्रेची व्यवस्था करावी. फर्स्ट एड बॉक्स. ऍक्शन रिप्ले मध्ये प्रणित ठाकूरचा दुतुमचा गोलंदाज पहा किती प्रचंड वेग आहे. यष्ट्यांना चाटून हा चेंडू मात्र गेला. बेल्ट सुडवली. काम तमाम मात्र केलं. ज्या खेळाडू बद्दल आपण चर्चा करत होतो तो मात्र मैदानात दाखल होतोय. त्या अगोदर ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पहा. बॉल स्टंपला जोरात लागला आणि तिथे हाताला इजा झाले. निश्चितच प्रसादच्या कठीण काम आहे. या गुलाबी थंडीमध्ये असा वेगवान चेंडू, तो देखील जेव्हा डिफ्लेक्शन होऊन जातो ना त्यावेळी जास्तीत जास्त लागतो. त्याचा वेग देखील वाढतो. रॉयल कळंबोली या संघाला जर का धावांचा डोंगर उभा करायचा असेल, या बिकट परिस्थितीतून पुढे जायचं असेल, एक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर जयदीप म्हात्रेला त्याची फलंदाजी दाखवावीच लागणार आहे. सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय आदरणीय कैलासदादा म्हात्रे अनेक कामगारांचे प्रश्न सोडवण्याचं ते काम करतात. अनेक सामाजिक कार्यक्रम ते हाती घेतात, सामाजिक उपक्रम हाती घेतात, गरिबांना मदत करण्याचं काम करतात. राजकीय क्षेत्रात ते आहेत त्यात काही शंका नाही, परंतु सामाजिक क्षेत्र अर्थातच समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा असं नातं जपत मात्र त्यांनी आपलं अविरत काम चालू ठेवलेलं आहे. त्यांचे मनापासून आम्ही इथे स्वागत करतोय. पाहुणे आमचे इथे उपस्थित आहेत. सर्वांचं रायगड प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. हे छोटे छोटे चिमुरडे क्रिकेटचा आनंद घेत असताना उद्याचं भविष्य आहे रायगडचं, आज आनंद घेत आहेत. यदा कदाचित मला असं वाटतं की उद्या ते क्रिकेट खेळताना दिसतील पुढच्या 4-5 वर्षांमध्ये. नितीश कुमार रेड्डी 5-6 वर्षापूर्वी विराट कोहलीचा फोटो काढण्यासाठी जागा शोधत होता आणि आज त्याच नितीश कुमार रेड्डीचं अगदी पाठबळ दिलं त्याला, त्याचं कौतुक केलं ते विराट कोहलीनं. हे चित्र बदलतं. आमचे खुटारीचे सन्माननीय शैलेश म्हात्रे, तसेच आदईचे आशू शेलके, प्रेम ठाकूर मुरबी हे इथे उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. धावसंख्या 30,
धाव संख्या 31. चौथा षटक प्रणित ठाकूर. दुतुमचा खेळाडू खूपच चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट. 1 विकेट आकाश तारेकरची जी फार महत्वाची ठरली. आणि त्यानंतर जो सेट होता रेहान राजपूरकर, जो असं वाटत होता की नक्कीच आक्रमण करेल, त्याला त्याने बाद केलं. महत्वाचा गोलंदाज, त्याला साथ देखील चांगली दिली. जीत खोतने समोर परेश आतापर्यंत शांत आहे. फटके आलेत परंतु सध्या शांत आहे. बॅटचा स्पीड पहा आणि त्यानंतर मात्र ॲग्रेशन पहा गोलंदाजाचे देखील. सबमरीन बॉल टप्पा पडल्यानंतर पनीरचा चेंडू खालूनच चाललाय. तो बा टप्पा पडला आणि अगदी स्टंप लेवलने बॉल विकेट किपर कुणालच्या हातामध्ये, कारण मगाशी हाताला इजा झाली प्रसादच्या. आता कुणाल विकेट किपरच्या भूमिकेत आहे. काही गोलंदाजी केले पहा. फक्त 11 धावा दिलेल्या आहेत. याही ओव्हरमध्ये फक्त 3 धावा, 1 विकेट घेतले त्याने रेहानची. खूप चांगली गोलंदाजी. वेगावरती स्वार होऊन हे सेकंड ओव्हर टाकत असताना वेगवान चेंडू, त्यावरती कडा प्रहार. परेश कडकेने बॉल पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. मध्ये बघा आमच्या मान्यवर काही उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीने विनंती आहे की या व्यासपीठावरती निखलेश गावण युवा अध्यक्ष आवरेगाव, तसेच रॉकस्टार ग्रुप अध्यक्ष आवरेगाव उरण रवी भोईर, आवरेगाव तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पाटील, हे तिन्ही मान्यवर इथे आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आमचे सुशांत आई ग्रुपचे मेंबर ते उपस्थित झाले. तसेच अरुणदादा फडके हे देखील उपस्थित झालेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच अनिरुद्ध जोशी अंकल हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं या व्यासपीठावरती आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आत्ताच शैलेश म्हात्रे, अशू शेलके, प्रेम ठाकूर, त्याचबरोबर आमचे उल्वे नोटचे युवा उद्योजक MD खारकर प्रतिष्ठानचे सन्माननीय, ज्या पद्धतीने एक चांगलं युवा कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे, आमचे निलेश खारकर तसेच प्रतीश पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. इंटरनॅशनल क्रिकेटची आपण नेहमी चर्चा करतो. संदेश पाटील आमच्या समेत पुन्हा एकदा जोडले जात आहेत. तुम्ही हा जो स्टंप माईक आणून या रायगड प्रीमियर लीग मध्ये एक वेगळी मजा आणलेली आहे. तिथले जे हावभाव म्हणण्यापेक्षा, कारण आवाजामध्ये कुठे हावभाव ते येतात, पाहायला मिळतात. शेवटी आतमधले इमोशन्स तर कुठेतरी शब्दातून बाहेर येतात ना, ते इमोशन्स कॅप्चर केले जातात. त्याची एक वेगळीच मजा आहे. काल मला असं वाटतं घाऱ्याने देखील त्याच गोष्टीचं कौतुक केलं, तुमचंही कौतुक केलं की ही गोष्ट तुम्ही आणतायत. इनोव्हेशन्स येणं फार गरजेचं आहे. रायगडचं क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती पोहोचलेलं आहे आणि त्याला आणखी प्रगल्भतेने लोकांसमोर मांडण्यासाठी 24 लाईव्ह इव्हेंट जी मदत करते, सहकार्य करते, तुम्हाला हॅट्स ऑफ असेल. खूप चांगलं काम. चौथं षटक गोलंदाजीसाठी करण गणसोलकर. वेगवान चेंडू होता. करण नेहमी गतीपेक्षा नेहमी टप्पा आणि त्याचबरोबर वळणावरती मात्र करण गणसोळकर नेहमी निर्भर असतो. परंतु हा चेंडू त्याने वेगवान टाकला. महत्वाचं दोनही षटक महत्वाचे. जयदीप आणि परेश 12 चेंडू 24 वरती खेळतोय. संघाची धाव संख्या ते 38. 5वं षटक इथे मार्गस्थ आहे. 9.12च्या सरासरीने धाव फलकावरती धाव आहेत त्या 38. धीम्या गतीचा बॉल. याच वळणाबद्दल आपण चर्चा करत होतो. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता तो करणचा, दिशा मात्र चुकली, त्यामुळे पंचांनी दंडित केलं. व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. दोन्ही फलंदाज जयदीप आणि परेशचं लक्ष एकच असेल की किमान 65 पर्यंत तरी पोहोचायला हवं, तर मात्र संघर्षाला मजा येईल. परंतु या विपरीत करणचं म्हणणं असेल की धावा रोखायच्यातच मला. आडवा बॅटने बॉल लवकर पिक केला, पाठवलाय डायरेक्ट रोड पालीला. खारघर वरून षटकार. 6 धावा. कपालीचा फलंदाज आहे. पॉवर जनरेट करण्यामध्ये त्याचा हात कोणीच पकडू शकत नाही. वेगवान चेंडू, बॅटची ग्रिप आणि बॅटचा स्पीड पहा. कब्बालीचा फटका जितका उंच तेवढाच लांब. सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. जयदीप याच गोष्टींचं मार्गदर्शन करत असताना जयदीपला ठाऊक आहे की त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत, तोच धावा करू शकतो आणि तेच मार्गदर्शन करत असताना एका मोठ्या खेळाडूचं लक्षण हेच असतं
संघ जिंकला पाहिजे. मग त्यासाठी माझं मार्गदर्शन जरी सार्थक ठरत असेल ते मी द्यायला तयार आहे. आणि तीच गोष्ट करत असताना बंटी अर्थात जयदीप म्हात्रे, परेश कडके 13 चेंडू 30 वरती खेळतोय. करणच्या विरोधात आक्रमण केलंय. धावसंख्या ती मात्र 45. रोडपालीची ही स्कोर गन आहे जिच्या गन मधून आता मोठे मोठे फटके यायला सुरुवात झालेली आहे. 45 धावा. 5वं षटक कितपत पोहोचणार रॉयल कळंबोली हा संघ. करण गणसोलकर आणखी एक व्यावसायिक दर्जेदार खेळाडू, रायगडचा सितारा गोलंदाजीतला कशा पद्धतीने थांबवेल तो परेश कडकेला. पहिल्याच धावापासून संघर्षाला इथे सुरुवात झाली. RPL मध्ये लेग ब्रेक इथे टाकला, समोर हॅमर केलंय. ताकद लावण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर सातत्याने आवाज देत असताना प्रसाद गरत जास्त धाव द्यायची नाहीये, टप्पा तोच अचूक ठेवायचे. याच इमोशन बद्दल आपण चर्चा करत होतो. इनोव्हेशन्स, इमोशन्स जोडण्याचं काम 24 लाईव्ह इव्हेंट्सने केलंय. 46 लॉस ऑफ 3 विकेट. आता सर्वांच्या नजरा जयदीप म्हात्रे वरती. या उर्वरित 9 चेंडूंमध्ये जयदीप कशा पद्धतीने तोडफोड करेल आणि आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवेल. लेग ब्रेक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला सापडला तो बंटी. परफेक्ट झेल त्याच्या हातामध्ये. फलंदाज बाद 4थ्या क्रमांकाचा. विकेट नंबर 4. लेग ब्रेक पा फिंगर. 24 लाईव्ह इव्हेंटची टीमचे आमचे टेक्निकल अर्थातच हे सर्व जे ग्राफिक्स आमच्यापर्यंत पोहोचवतायत, ही जी टेक्निकल टीम आहे तिला रिक्वेस्ट आहे की जो पोर्शन आहे करण गणसोलकर ज्यावेळी त्याची ग्रिप पकडतो तो पोर्शन जर का आमच्यापर्यंत स्लोवर म्हणजे अगदी धीम्या गतीने तुम्ही पाठवला स्लो मोशन मध्ये. हा यस याच गोष्टीबद्दल चर्चा करतो. ही पा ग्रिप एक वेगळ्याच प्रकारची आहे. आणि त्यानंतर हा लेग ब्रेक बॉल आडव्या बॅटने थोडा पुढे राहिला. आता हा साइड अँगल करण गणसोलकरच्या गोलंदाजीतला. ही मजा आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स असल्यानंतर. पाल लेग ब्रेक ती हाताची जी पकड आहे ती एक विशिष्ट प्रकारची आहे करणची. गुरव बंधू स्टेज वरती या. सिद्धेशने आतापर्यंत 2 कॅच घेतल्यात. एक मन्नीचा झेल त्याने टिपला आणि आता मात्र परेश जयदीप म्हात्रेचा मात्र त्याने झेल टिपला. नवीन बॅटर मैदानावरती रोहित नागोजी, मुरुडचा खेळाडू. छाप तर सोडावीच लागेल RPL मध्ये, तशी कामगिरी करावी लागणार आहे. हा टप्पा पडतोय. आता करण गणसोलकरची गोलंदाजी बोलायला लागलेली आहे, चालायला लागलेली आहे. आता समोरच्या फलंदाजाची बॅट जर का थांबवण्याचं काम करेल तो मात्र करण गणसोलकर. पहा टप्पा पडला त्यानंतर वळण घेतलं. एकदा आत्मविश्वास मिळाला करण गणसोलकरला की मात्र त्याला थांबवणं थोडं कठीण काम होऊन जातं. 46 धावा 46. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता तो बॅटरचा. आणखी एका निर्धाव चेंडूची होते सांगता. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. करण गणसोलकरच्या विरोधात जरी एक षटकार आला असला तरी सुद्धा त्याने रोखलं. 9 फक्त धावा दिल्या या ऐन मोक्याच्या क्षणी. परेश कडके अजूनही मैदानावरती आहे. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या आहे 4 बाद 46. 46. नुसते खेळाडूंचेच नाही तर पंचांचा देखील आवाज तुम्ही ऐकतायत. पंच सातत्याने ताकीद देत असताना लवकर चला, आपल्याला जास्त वेळ घेऊन चालणार नाही. ही पंचांची भूमिका फार महत्वाची आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जर का तुम्हाला जो ओव्हर टाइम रेट व्यवस्थित ठेवायचा असेल तर पंचांना आतमध्ये अलर्ट राहणं तितकंच गरजेचं आहे. आणि हे तर रायगडचे सितारे आहेत संदीप सर. कसं आहे की जेवढे मोठे सितारे मग तेवढा टाइम, हे सर्वांना ठाऊक आहे. मग या सिताऱ्यांना एक साथ ढकलायचं तर ते काम पंच अतिशय दक्षपणे मैदानात करत असताना. मैदानाच्या चौबाजूने प्रेक्षकांची गर्दी हा एक वेगळाच आनंद आहे. पहिल्यांदा डे नाईटचं आयोजन संदीप सर खरोखरच रायगडमध्ये क्रिकेटचं 4 चांद लावण्याचं काम कैलासदादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे यांनी केलेलं आहे. नक्कीच कारण आई ग्रुप म्हटलं तर महाराष्ट्रातील एक सर्वात मोठा ग्रुप. कारण तुम्ही या ग्रुपच्या बऱ्याच एंट्र्या देखील पाहिल्या असतील की जेव्हा यांची एंट्री होते त्यावेळेला मतलब प्रेक्षक हे पाहत राहतात की काय ही मॅन पॉवर आहे. माझ्या समोर एकदा चौकला झाली होती, मला अजूनही आठवते. मला असं वाटते सचिन दादा मते यांची ती स्पर्धा होती आणि चौकला जी एंट्री झाली संपूर्ण क्रीडांगणभर गाड्या होत्या. म्हणजे त्या काढताना 15 मिनिटं लागली.
ही फक्त ते म्हणाले काय दादा की ही फक्त झलक आहे. मग बोललो आता ट्रेलर दाखवूच नका, नाही तर 15-20 मिनिटं आणखी लागतील. 46 धावा. कुणाल नाईक आलाय, कदाचित बॅटच्या कडेचा आवाज होता, झेल कदाचित हातातून निसटलाय, परंतु 5 चेंडू खाली येत होता. कुणाल नाईक बॅटच्या आतमधली कडा. यस, मला असं वाटतं प्रसाद गरज जो थोडा इंज्युअर्ड आहे. अमित पाटील आहे विकेट किपरच्या भूमिकेत. प्रसाद आणि अमितची देहबोली सारखीच आहे. 46 धावा. आणखी एक चांगला चेंडू कुणाल नाईकचा. मागच्या मॅच जिवारी लागले कुणाल नाईकच्या, कारण त्याची देहबोली जशी मॅच संपली त्यानंतरच सांगत होती की नेक्स्ट मॅच मध्ये मागच्या गोष्टींचं संपूर्णता व्याजासहित मला चुकतं करायचे, आणि आता ते तर काम करतोय. परंतु परेश कडकेला थांबून चालणार नाही, किमान 60 पर्यंत पोहोचायला हवं. 46 झाल्यात, 4 चेंडू मध्ये किमान 14, हेच समीकरण. धीम्यागतीचा चेंडू, काय व्हेरिएशन्स आहेत पहा. 2 चेंडू वेगवान टाकले. पहिला चेंडू थोडा पुढे टाकला, फुल्लर लेनचा होता, त्यानंतर गुडलेंटला टाकला, आणि हा तिसरा स्लोवर वन. बॅक ऑफ द हँड नाही, फिंगर रोल केल्या होत्या, आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, ऑफ कटर, आतमध्ये येणारा चेंडू. चांगली गोलंदाजी, स्लोवर बाउन्सर कुणाल नाईक कडून. 46 कमबॅक केलंय सानवी आणि गोल्डी 11 या टीमने. हा लेग ब्रेक होता. बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न, परंतु पोझिशन एक वेगळी आहे. बॅक ऑफ द हँड देखील म्हणता येणार नाही, रिस्ट पोझिशन वेगळी आहे. बॅक ऑफ द हँड म्हटल्यानंतर तुमचा हात मनगट पूर्णपणे फिरतं, एक वेगळ्याच पोझिशनने टाकलेला होता. या सर्व गोष्टी इव्हॅल्युएट आपण करू शकतो, परंतु शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये एवढा वेळ आहे का, या गोष्टीकडे देखील लक्ष केंद्रित करायला हवं. 47 धावा झाल्या, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. परेशला आक्रमण करायचे. आणि एक यॉर्कर बॉल. काय गोलंदाजी केली शेवटच्या षटकात येऊन कुणाल नाईकनं, जबरदस्त गोलंदाजी. चर्चा चालू होती की सानव्यान गोल्डी, एमडी खारकर प्रतिष्ठान, उल्वेनोड, बामणडोंगरी या टीमकडे बॉलिंग स्क्वॉड नाहीये, परंतु त्याच टीमने ताकदवान रॉयल कलंबोली या संघाला 6 ओव्हर पर्यंत, अर्थातच 1 चेंडू शिल्लक आहे, 48 या धावसंख्येपर्यंत थांबवलाय. खूपच चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या सर्वच गोलंदाजांनी. लास्ट बॉल, आणि त्यावरती देखील फक्त आणि फक्त एकच धाव. कुणाल नाईक आला आणि त्यांनी शेवटच्या षटकामध्ये फक्त धावा दिल्या, त्या 3. कमालीचं षटक राहिलं शेवटचं. 6 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि रॉयल कलंबोली संघाची धाव संख्या 49. टार्गेट सेट करण्यात आलंय. सानव्यान गोल्डी, एमडी खारकर प्रतिष्ठान, उल्वेनोड, बामणडोंगरीच्या विरोधात 50 धाव संख्येचं. 6 ओव्हर 50. हालो, तर वली आपण सन्मान सोहळ्याकडे इथे उपस्थित झालेले मान्यवर ज्यांचा आपण हा सन्मान घेतो, मी कैलास शेठ आणि गुरु शेठ यांना विनंती करेन की या आपण या व्यासपीठावरती ज्यांची इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, सानवी अँड गोल्डी, एमडी खारकर, जीवदानी बामणडोंगरी टीमचे पुरस्कर्ते आदरणीय निलेश शेठ खारकर इथे उपस्थित झालेले आहेत. तर निलेश शेठ खारकर युवा उद्योजक, उल्वेनोड, एक मोठं कार्य त्यांचं आपण नेहमीच पाहिलेलं आहे. एक चांगला प्रोत्साहन क्रिकेटसाठी नेहमीच ते देत असतात. उल्वेनोडचे खऱ्या अर्थाने एक डॅसिंग नेतृत्व देखील आपल्याला निलेश शेठ खारकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तसेच प्रतीक पाटील, एक अतिशय अप्रतिम क्रिकेटर उल्वेचे. प्रतीक या, आपला देखील सन्मान इथे केला जाईल. आणि रायगड टेनिस क्रिकेट कमिटीचे निलेश खारकर मेंबर देखील आहेत. त्यांचा देखील चांगला सपोर्ट, सहकार्य या स्पर्धेला लाभला. त्याचबरोबर आमचे उमेश पवार साहेब पेन, युवा उद्योजक. उमेश पवार साहेब उद्योजक आहेत. उमेश पवार साहेबांचा इथे सन्मान होतोय. पेन वरून ते उपस्थित झालेले आहेत. तसेच बंट्या मात्र पेन यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं, आपला देखील सन्मान इथे स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर आमचे खुटारीचे आदरणीय
शैलेश शेठ म्हात्रे यांना विनंती असेल की या आपण आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गुरु म्हात्रे यांचे सगळे हे मित्र आहेत. तर शैलेश शेठ म्हात्रे कुटार यांचा हा सन्मान इथे केला जाईल. त्याचबरोबर गोल्डन मॅन आशु सेलके आदई हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. यस, आशु शेलके यांचा सन्मान इथे केला जाईल. तसेच दिवेश काकडे याला देखील विनंती असेल. दिवेश काकडे यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. दिवेश काकडे यांचा इथे सन्मान होतोय. तसेच प्रेम ठाकूर मुरबी, प्रेम ठाकूर मुरबी यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. प्रेम ठाकूर यांचा सन्मान या व्यासपीठावरती आपण पाहतोय. औरेगावचे युवा अध्यक्ष आदरणीय निकलेश गावंड यांना विनंती असेल की आपण यावं, आपला सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. निकलेश गावंड, पेन औरेगाव. बरेच मान्यवर मंडळी आपण खऱ्या अर्थाने पेन विभागातून, कारण आई ग्रुप म्हटलं तर सर्वकडे हा ग्रुप चर्चेत आहे आणि चांगला फ्रेंड सर्कल कैलास शेठ म्हात्रे, गुरु शेठ म्हात्रे यांचा आपण पाहतोय. तर आवरेगाव म्हटलं तर आमचे मामा उपाध्यक्ष कमलाकर मामा. तसे रॉकस्टार ग्रुप अध्यक्ष रवी भुईर, रवी भुईर यांना देखील विनंती असेल की यावं आपण. त्याचबरोबर औरेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पाटील यांना देखील विनंती असेल की राजेंद्र पाटील आपण यावं. तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. हा पद अतिशय महत्वाचं असतं गावामध्ये, कारण कोणत्याही वेळेला अशा व्यक्तींची नेहमीच गरज असते आणि कोणताही गलत प्रकार घडू नये यासाठी मात्र ह्या अशा व्यक्ती काम करत असतात. तर त्यामध्ये त्यांचा हा सन्मान इथे राजेंद्र पाटील यांचा, औरेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष. धन्यवाद, तुमचं देखील स्वागत आहे. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान इथे केलाय. सर्वांचं स्वागत. आमचे आई ग्रुपचे कुणाल शेठ गोवारी यांचं इथे आगमन झालेलं आहे. तसेच आमचे मस्कर योगेश मस्कर पप्याबाई, स्वागत आहे सर्वांचं. बोले आपण मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे. बहुत बहुत शुक्रिया संदीप जी. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर बहुत ही शानदार मुकाबला. ये रात का समा और बदन को छूती ठंडा हवा और ठंड के माहौल में चलता हुआ शानदार मुकाबला. पहले गेंद पर चौका लगाकर अपनी इरादे जाहिर कर प्रसाद खैरत ने जो कि 50 का लक्ष्य का पीछा करते रॉयल कलम्बर के सामने यहाँ पर बामोड़ नगर की टीम बीच मैदान पर. बहुत ही अच्छी गेंद निचले हिस्से में रखे. यहाँ पर बल्लेबाज इस गेंद को ऑन साइड में खेलने की चाहत तो रखे थी इस बार, लेकिन गेंद निचले हिस्से में रखे. गेंद यहाँ पर बीट करती हुई डॉट गेंद की समाप्ति. वापसी की क्षमता 100% रखने वाले ये गेंदबाज मैदान के ऊपर हम देख पा रहे हैं. जिस गेंदबाज ने पिछले मैच में भी तहलका मचाया था, हमारे रियान यहाँ पर राजपारकर,
राजपुर कर श्रीवदन से बिलोंग करने वाले गेंदबाज बीच मैदान के ऊपर P1 में गेंदबाज करते हुए शॉट पॉइंट, शॉट कवर, शॉट एक्स्ट्रा कवर ऑफ साइड में एक लड़की बहुत ही बड़ी गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी, संतुलित दिशा, सटीक रन को बरकरार करते, गति को ऊपर यहाँ पर प्रदान करते हुए लाजवाब गेंदबाजी। एक और डॉट की समाप्ति, पहली फुल टॉस गेंद फेंकी थी, उस गलती से सबक सीखकर फिर एक बार गेंदबाज ने नई उमंग के साथ गेंदबाज करने का प्रयास किया और टीम का रुका हुआ स्कोर यहाँ पर 4 रन के साथ टीम का स्कोर यहाँ पर रुका हुआ। कुणाल नाइक और प्रसाद घरत जावले से बिलोंग करते, कुणाल नाइक भिंगारी से बिलोंग करते, दोनों बल्लेबाज के बीच में बातचीत हुई। 50 का लक्ष्य रॉयल कोलंबो के रखा है, 49 रन बनाए, 4 विकेटों के नुकसान, 50 का लक्ष्य का पीछा करती। इस बीच ये गेंद चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन और चालाकी भरी गेंदबाजी, लेकिन बल्लेबाज गेंद यहाँ पर बल्लेबाज ठीक से परखने पर डॉट की समाप्ति। कितनी शानदार गेंदबाजी मैदान के ऊपर, पहला चौका जरूर आया था, उसके बाद लगातार 3 गेंदें डॉट फेंकी और इसे कहते हैं वापसी। गेंदबाज वही होता है जो वापसी की क्षमता रखता है। सुबह का भूला यदि शाम को घर है तो उसे भूला नहीं कहते। कभी कभी अच्छे गेंदबाज को मार पड़ती है तो उसे खराब गेंदबाज नहीं कहते। और वापसी की क्षमता रखने वाले ये लाजवाब गेंदबाजी बीच मैदान के ऊपर, सटीक लाइन, संतुलित लाइन, दिशा पर परिवर्तन, कंधे का सही इस्तेमाल और बल्लेबाज को यहाँ पर बिल्कुल रन की संभावना के लिए और पिच गेंद, लंबा छक्का, कोई जवाब नहीं यहाँ पर छक्के का। खराब गेंद में कहूंगा, और पिच गेंद थी, सीधा 6 रन। सानवी 11 गोल्ड एमडी खारगर गोल्डी, माफ करिए, सानवी 11 गोल्डी एमडी खारगर प्रतीक्षा उलवे नोट बामन नगरी के हमारे नीलेश जी मंच के ऊपर है। स्वागत है नीलेश जी खारगर। काफी कम उम्र में इस नौजवान ने काफी कुछ तरक्की की, मैं कहूंगा राजनीति के सियासत के बड़े खिलाड़ी उलवे नोड के माने जाते हैं और उलवे नोड के अध्यक्ष भी है, प्रेसिडेंट है। स्वागत है नीलेश जी खारकर आपका इस प्रतियोगिता में। 4 रन के बाद 6 रन, ये अंतिम में इस ओवर की टीम का स्कोर 10 रन। और ये देखिए बैकफुट पे जाकर पंच किया गेंद को, खिलाड़ी वहां पर तेजी से आते हुए परेश कट के वहां पर थे, 1 रन का इजाफा होता हुआ। स्ट्राइक को अपने खेमे में रखा, ओवर का समापन, पूरा ओवर का समापन किया पर प्रसाद घरत ने। हालांकि पहले गेंद पर चौका, उसके बाद 4 गेंदें डॉट, 5वें गेंद पर छक्का और छठे गेंद पर सिंगल निकाल कर स्ट्राइक को अपने खेमे में रखा। ओवर का समापन, टीम का स्कोर 11 बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। शानदार और धुआंधार शुरुआत बीच मैदान के ऊपर। आप देख पा रहे आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगढ़ प्रीमियर लीग 2024 का शानदार सफर। हमारे सब के लाडले चाहते हमारे कैलाश जी मात्रे और गुरु मात्रे, ये भाइयों की जोड़ी, इनसे हम सीख सकते कि भाईचारा किस प्रकार रखा जाता है। अमन और शांति का संदेश देने वाले जोड़ी भाइयों की, उनके माध्यम से चलती हुई रायगढ़ प्रीमियर लीग का ये शानदार सफर। काफी मुकाबले हुए, आज 3 मुकाबले हुए, लेकिन तीनों मुकाबले एक तरफे हुए और एक तरफे मुकाबले में दर्शक थोड़े से नाराज है। और ये नॉकआउट का मुकाबला, 50 का लक्ष्य है, देखना इस कड़ी सर्दी में ये मुकाबला किस प्रकार खेला जाएगा। की शुरुआत गेंदबाजी में आते हुए ऋषिकेश गावंड यहाँ पर आते हुए और आते हुए गेंदबाजी के लिए 50 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर 6 ओवर के मुकाबले में हालांकि बड़ा नहीं है, लेकिन गेंदबाजी जिस अंदाज से हुई, पहले गेंद पर छक्का लगाने के बाद 4 गेंदें डॉट फेंकी, ऐसा लगा कि यहाँ से उभर सकती है टीम, लेकिन उसके बाद खराब गेंद और पिच, उसके बाद छक्का लगा और 11 रन वसूल किया पर, जो कि 10 के औसत से रन बनाएंगे तो भी इस मुकाबले को बड़ी आसानी के साथ जीता जा सकता है। ओवर की शुरुआत होती हुई आप देख सकते हैं दूसरे पावर प्ले ओवर चलता हुआ, 3 खिलाड़ी 30 गज के बाहर यहाँ पर रखे गए। लेफ्ट ओवर द विकेट, कट कर दिया, बढ़िया शॉट, लाजवाब टाइमिंग, कट कर दिया गेंद को स्क्वायर के माध्यम से, 1 बाउंस गेंद सीमा पार, सीधा 4 रन। यस, प्रसाद घरत के छोटे भाई पीछे हमारे 12 खिलाड़ी बनकर हैं। ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा, रूम दिया अपने आप को, जगह बनाई शॉट के लिए, देखा कि यहाँ पर खिलाड़ी कोई भी नहीं वहां पर, और पॉइंट के ऊपर से बढ़िया अपर कट लगाते हुए सीधा 4 रन वसूल किए। इस बल्लेबाज ने अब तक 7 गेंदों का इस्तेमाल किया और 7 गेंदों में 1 छक्का, 2 चौके, 1 सिंगल, ताकत का इस्तेमाल, बहुत ही बढ़िया शॉट था। लेकिन गेंद मिड विकेट के ऊपर खिलाड़ी मौजूद है, 1 रन के साथ यहाँ पर रिहान वहां पर मौजूद है, 1 रन जरूर मिल सकता है। टीम का स्कोर बढ़ता हुआ 16 रन, 8 गेंदों का इस्तेमाल प्रसाद ने किया और पहली मर्तबा मौका मिलेगा कुणाल नाइक को स्ट्राइकर पर आने का। 8 गेंदों का इस्तेमाल करने के बाद 90 गेंद का इंतजार करना पड़ा कुणाल नाइक को यहाँ पर बल्लेबाजी के लिए। बहुत ही बड़े खिलाड़ी कुणाल नाइक, भिंगारी से बिलोंग करे हुए खिलाड़ी। मैंने पहले जिक्र किया था कि रघु परदेसी के साथ खेला हुआ खिलाड़ी, उन्होंने तैयार किया हुआ खिलाड़ी मैदान के ऊपर क्या कुछ रंग लाएगा इस महत्वपूर्ण मुकाबले में। ये मुकाबला बड़ा होगा या नहीं होगा इसकी चर्चा बाद में करेंगे। फिलहाल इस समय गेंदबाजी किस उफान पर होगी, विकेट कितने चटकाएगी,
ये देखिए अच्छी गेंद थी, ड्राइव किया गेंद को यहाँ पर सॉफ्ट हैंड से, गेंद को नीचे निचले हिस्से में रखा था, बैकलिप को नीचे रखा और बहुत ही हल्के हाथों से गेंद को पुश कर दिया। पुश करो, खुश रहो डॉट के साथ, बल्कि एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ फुल स्कोर में इजाफा हुआ। 17 रन यहाँ पर रन बने। पहले ओवर से 11 रन बनने के बाद लगता है कि मुकाबला हमारे ग्रिप में, और इसके साथ सिंगल डबल के ऊपर ध्यान देकर बड़ी आसानी के साथ ये मुकाबला जीत की तरफ बढ़ती हुई रॉयल कोलंबो के सामने। रॉयल कोलंबो का टीम का स्कोर इतना बड़ा नहीं हुआ, 49 रन केवल 6 ओवर में 50 का लक्ष्य बीच मैदान पर रखा गया है। अब गेंदबाजों का कमाल किस प्रकार होगा ये निर्भर करेगा इस मुकाबले का और जीत का फैसला। अंपायर हमारे मैकी और दीपक सर इनके बीच में कुछ वार्तालाप रूबर हो चुके हैं क्योंकि फील्ड की रचना किस प्रकार है इसके ऊपर भी चर्चा बीच में की जाती है। अच्छी गेंद, घुटना टेका था, स्लॉग स्लिप लगना चाहते थे लेकिन गेंद पहले निकल चुके हैं। ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा, लेफ्ट पर ऊर्ध्व विकेट मारा करते एक छलांग लगाती गेंदबाज ने और गेंद को बिल्कुल सामने रखा, लेकिन गेंद यहाँ पर स्लॉग स्लिप लगाना चाहते बल्लेबाज, डॉर्गी की समाप्ति चकमा दिया और डॉर्गी के ऊपर कोई नंबर नहीं होते। एक अच्छी वापसी की क्षमता की गेंदबाज ने, बहुत ही अच्छी गेंदबाजी ऋषिकेश खामन की ओर से। ये खराब गेंद, पहली गेंद यहाँ पर खराब गेंद, अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। उनकी रफ्तार यहाँ पर धीमी गति से भली चल रही हो लेकिन रन रेट मेंटेन करके चल रही है, ये अहम बात है। और दूसरी खास बात है कि विकेट अब तक नहीं गवाया, ये भी उनके लिए एक प्लस पॉइंट बन सकता है। इस बीच ये गेंद लेफ्ट हैंड ओवर द विकेट, मंशा थी बड़ा शॉट लगाने की और लगा भी लिया, लेकिन गेंद मिड विकेट के ऊपर फिर एक बार रिहान आती हुई दूसरी मर्तबा। थ्रो काफी अच्छा था रिहान का, पर विकेट कीपर इनके सीधे हाथ में दिया एग्जैक्टली स्टंप के ऊपर से और यहाँ पर 1 रन का इजाफा होता हुआ। इक्का दुक्का से उनकी रफ्तार बढ़ाई तो मुकाबला जीता जा सकता है। जी हाँ, बिल्कुल सही, जीता जा सकता है मुकाबला क्योंकि टारगेट बढ़ा नहीं है। एक आध ओवर में चौका छक्का भी आएगा तो टारगेट को मेंटेन किया जा सकता है। आपकी बार, अच्छी गेंद और यहाँ पर ओवर का वास समापन, अंपायर की ओर से ऐलान होता हुआ 2 ओवर का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर पहले ओवर में 11, इस ओवर में 5 रन यानी कि 8 रन टीम का स्कोर कुल मिलाकर पहुंचता हुआ 19 पर। ये देखिए अंतिम गेंद किस प्रकार रही, लेग कट हुई, यहाँ पर गेंद आउट इन स्विंगर के माध्यम से, माफ कीजिए आउट स्विंग के माध्यम से बाहर निकल चुके हैं यहाँ पर टप्पा खाने के बाद। ओवर का वास समापन और टीम का स्कोर है 19 रन। कंचन पालकर हमारे साथ जुड़ चुके हैं स्कोर की भूमिका अदा करते हुए, उनके साथ साथ हमारे प्रतीक गोवारी जुई से वो भी हमारे साथ जुड़ चुके हैं। आपका भी स्वागत करना चाहेंगे। खूबसूरत कलम से खूबसूरत इस स्कोरबोर्ड को सजाते हुए देखिए ग्रीन, ये जो हम टावर देख पा रहे हैं ग्राफ के माध्यम से, यानी कि रॉयल कोलंबो के पहले ऊपर यानी कि पहले ओवर में ऊपर निकल चुके हैं और दूसरे ओवर में बराबरी पर चल रही है, यानी कि मुकाबला काफी बड़ा होगा। यही कमाल 24 लाइव इवेंट्स का। अगर आपने सब्सक्राइब नहीं किया इस चैनल को कीजिए। अब तक 2,86,771 सब्सक्राइब बन चुके हैं। ये देखिए प्रीमियर लीग के माध्यम से ये ग्राफ दिखाया जाता है, ये टेक्निकल, क्योंकि संदेश पाटिल स्वयं एक इंजीनियर है और इंजीनियर होने के बावजूद ये काम ये कर रहे हैं, यानी कि टेक्निकल की कोई कमी नहीं है आज में तारीख में। बहुत बहुत शुक्रिया संदेश जी, आगे बढ़िए, हम आपको शुभकामनाएं देते हैं। उनकी शुरुआत गेंदबाज में तब्दीली होती हुई गेंदबाज आते हुए रिहान यहाँ आते हुए, जिस रिहान ने अच्छी फील्डिंग का मुजाहरा किया था अब तक, वही रिहान यहाँ पर दूसरे ओवर में आते हुए। इस बीच ये गेंद, ये देखिए बहुत ही शानदार तरीके से सचिन रमेश तेंदुलकर स्टाइल गेंद को खेल दिया। 1 रन पूरे का, दूसरी की तमन्ना थी विघ्नेश वहां पर आए, जब तक गेंद को उठाया समय था बल्लेबाज के पास। 2 रन पूरे के यहाँ पर, अच्छी रनिंग मिड द विकेट, अच्छी दौड़ थी बल्लेबाज के बीच में। पहला रन तेजी से लिया, दूसरे के लिए दौड़ पड़े, दोनों ही बल्लेबाज के बीच में आंखों ही आंखों में इशारा हुआ और आसानी के साथ 2 रन पूरे करते हुए टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। सही क्रिकेट यहाँ पर 21, तीसरा ओवर प्रगति पर एक भी विकेट चटका नहीं पाया अब तक रॉयल कोलंबो टीम, क्योंकि जानते हैं ये भामुड़ नगरी टीम कि हमारे सामने लक्ष्य इतना बड़ा नहीं है और उसी लक्ष्य के आधार पर चलते हुए प्रसाद गलत खेल रहे 19 के ऊपर, कुणाल नायक खेल रहे 1 के ऊपर, दोनों के बीच में 20 रन की साझेदारी, एक अतिरिक्त वाइट के रन के साथ टीम का स्कोर 21 पर का तीसरा ओवर प्रगति पर राइट अप राउंड ओवर द विकेट आते हुए। अच्छी गेंद, गति कितनी यहाँ पर, दिशा खो दी, सटीक लाइन जरूर थी लेकिन दिशा खराब थी और अंपायर दीपक पाटिल सर बताते हुए ये दूसरी वाइड का इशारा अंपायर की ओर से और टीम का स्कोर यहाँ पर पहुंचता हुआ 22 रन। हमारे गुरु मात्रे कैलाश मात्रे इन भाइयों की जोड़ी हमेशा हमें बताते कि भाईचारा किस प्रकार होना चाहिए, अमन शांति किस प्रकार रखी जाती है और प्रतियोगिता किस अंदाज में रखी जाती है, इसका जीता जागता उदाहरण हमारे गुरु मात्रे और कैलाश मात्रे की ओर से चलती हुई ये प्रतियोगिता रायगढ़ प्रीमियर 2024 का शानदार सफर। ये देखिए बैकवर्ड पर जा गए, कट कर दिया खिलाड़ी, वहां पर मौजूद डीप कवर पर विघ्नेश थे, आसान सा कैच, ऋषिकेश थे वहां पर, आसान सा कैच और पहले विकेट का पतन होता हुआ।
हमारे टीके माली सर यहाँ पर आ चुके हैं। स्वागत है टीके माली सर आपका। एक बेहतरीन निवेदक, बहुत ही मराठी के अच्छे हमारे कमेंटेटर। ये देखिए किस प्रकार गेंद को खेला था, फोर्स लगाना चाहते ऋषिकेश, वहां पर पहले से थे, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और डीप कवर में आसान सा कैच और पहले विकेट का नुकसान होता हुआ। ये देखिए दर्शक कितने नजर आ रहे हैं यहाँ पर, जहां पर निगाह जाए वहां पर दर्शक और दर्शक। इन दर्शकों ने काफी प्यार दिया इस प्रतियोगिता को और इन दर्शकों का हम दिल के गहराई से इस्तेकबाल करना चाहते हैं। तलुजा के भी काफी दर्शक है, वो उस्मान भी प्रतियोगिता में खेले, लेकिन देखना उस्मान का अगला मुकाबला कब होगा। ये देखिए प्रसाद घरत 19 रन की धुआंधार पारी के लिए 12 रनों का इस्तेमाल किया, 19 रन बनाए, 2 चौके लगाए, 1 छक्का लगाया, 4 डॉट खेले। उनकी इकोनॉमी काफी अच्छी रही थी। उनका स्ट्राइक रन रेट था 158.33 के अवशेष रन बना। पर कुणाल नाइक का साथ निभाना है। नए बल्लेबाज मैदान पर सिद्धेश शिंदे यहाँ पर आते हुए नए बल्लेबाज के तौर पर। बहुत ही बढ़िया लम्हा रहा पर, लेकिन आज दोस्तों इतना मजा नहीं आया कि जितने की 3 मुकाबले यहाँ पर एक तरफे हुए। हम चाहते कि मुकाबले बड़े हो, क्योंकि एक तरफे मुकाबले में हमें भी कमेंट करने में कोई मजा नहीं आता, न देखने वालों को मजा आता है। मुकाबला रफ एंड टफ होना चाहिए, इस ठंडी में पसीने आनी चाहिए, दिमाग को सुन करना चाहिए, तब जाकर मुकाबले का मजा आता है। लेकिन ऐसा एक भी मुकाबला अब तक तो फिलहाल तो नहीं हुआ, लेकिन देखेंगे आगे की बात आगे कर पाएंगे। नेहरू की शुरुआत जैसी हुई, विकेट का पतन हुआ और इस विकेट की जरूरत थी, लेकिन रन बना यहाँ पर 22 एक विकेट के नुकसान पर। छोर का मुकाबला आप देख पा रहे हैं, रायगढ़ प्रीमियर लीग का शानदार सफर हम देख पा रहे, कभी न भूलने वाला ये यादगार सफर। और सभी दर्शक इस प्रतियोगिता को बड़ी गौर से और बड़ी इत्मीनान के साथ देख पा रहे। जो दर्शक यूट्यूब के जरिए इस मुकाबले को देख पा रहे घर बैठे, हम सभी का स्वागत करना चाहेंगे। आपका भी स्वागत है। नए बल्लेबाज अंपायर से गार्ड लेते हुए मिडल स्टंप की मांग की, अंपायर ने उनको अनुमति दी मिडल स्टंप पर खेलने के लिए। देखना फील्ड का मुआयना करते हुए, क्योंकि P1 P2 का ओवर समाप्त होने के बाद 5 खिलाड़ी सीमा रेखा पर पेट्रोलिंग करते हुए और वहां से गैप ढूंढने के लिए बिल्कुल फील्ड का मुआयना किया, मिट्टी को यहाँ पर रगड़ दिया और अपने ग्रिप को मजबूत कर दिया। वही खिलाड़ी मैदान के ऊपर देखना कितनी लंबी पारी खेल पाएंगे। इस बीच ये गेंद लंबे रेस के खिलाड़ी कट कर दिया, टैप किया, क्योंकि गेंद टपकाने के बाद अंदर की तरफ आती, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा और रोहित गेंद के नीचे यहाँ पर भागते हुए जब तक गेंद को कवर किया जाए 1 रन का इजाफा होता हुआ। बड़ी इत्मीनान के साथ रन बना जा रहे। बल्लेबाज के पास चारा है, लंबा सफर है उनके पास, रन भी बनते जा रहे, तो किसी भी बात की जल्दबाजी नहीं है। बहुत ही अक्लमंदी से क्रिकेट खेला जा रहा है, जिसे सेंसिबल क्रिकेट कहा जाता है, वही इस अंदाज में खेला जा रहा है। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 23 एक विकेट के नुकसान पर। सीधे 1 पर खेलते हुए कुणाल नाइक, 1 पर खेलते हुए कुणाल को मौका काफी कम मिला, अब तक 2 गेंदों का इस्तेमाल किया, लेकिन से बाहर गेंद थी, गति ज्यादा थी, विकेट कीपर यहाँ पर बीट हो गए और ये तीसरी वाइड इस सत्र की। एक तो रनों की इन्वेस्टमेंट आपकी काफी कम है, इसमें अगर इस तरह की वाइड फिजूल के रन आप खर्च करोगे तो ये मुकाबला जीतना आपके लिए बड़ी बात बन सकती है, क्योंकि 50 रन डिफेंस करना 6 ओवर में बड़ी बात है, आपके लिए चुनौती है। ऐसे में फिजूल रन के ऊपर रोक लगाना बेजरूरी होगा, लेकिन उस प्रकार नहीं किया जा रहा। दिशा खोदी गेंदबाज ने हालांकि गति को ज्यादा प्रदान करना चाहते हैं और यही कारण था यहाँ पर दिशा खोदी। अंपायर का वाइड का इशारा हुआ, लंबे रेस के घोड़े खिलाड़ी यहाँ पर लंबा रन अप लेते हुए अंपायर को पार करते हुए और विकेट आते हुए आपकी बार घूमो और घूम कर खेलने का प्रयास किया था। विकेट कीपर को चकमा दिया गेंद ने, 1 रन का इजाफा होता हुआ, 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। पर का तीसरा ओवर प्रगति पर और टीम का स्कोर है 25 एक विकेट के नुकसान के। देखिए एक्शन रिप्ले की इस प्रकार रहा, कितनी गति है गेंदबाज में जो विकेट कीपर को बीट कर दिया और गेंदबिट्टू के पीछे शॉट फाड़ने के रीजन में वहां पर प्रतीक ने बैकअप दिया और 1 रन का इजाफा होता हुआ। सीधे 1 पर खेलते हुए, कुणाल नाइक 2 पर खेलते हुए और इनके बीच में भागीदारी साझेदारी बनती हुई 4 गेंदों का इस्तेमाल करते 3 रनों की साझेदारी बनती। बड़े शॉट की तमन्ना जरूर है, इक्का दुक्का से रन बनेंगे तो मुकाबला रफ एंड टफ बन सकता है, बड़े शॉट से बचना होगा इस समय गेंदबाजों को। और विकेट, और ये देखिए अलग तरीके से शॉट इम्प्रोवाइज स्ट्रोक और जिसकी मैंने चर्चा की, चौका छक्का आना बेजरूरी है और वही यहाँ पर आता हुआ और 4 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। काफी गेंद में गति जरूर थी, लेकिन समय था बल्लेबाज के पास, रूम दिया अपने आपको, क्रीज का शानदार इस्तेमाल किया, विकेट कीपर काफी पीछे है और इसका फायदा उठाया और सीधा 4 रन की मोहर लगाई बल्लेबाज ने।
आपकी बार दिशा फिर एक बार खो दी। ये ओवर लंबा रहेगा। ये चौथी वाइड इस ओवर इस सत्र की, यानी कि 4 रन फिजूल के मिले। आकाश तारेकर थोड़ी से दबाव में रहेंगे क्योंकि एक तो रन नहीं बने, ऊपर से फिजूल के रन बन रहे, तो आकाश तारेकर थोड़ी चिंता की रेखा उनके चेहरे पर होगी। और रॉयल कलम्बोली के हमारे बिल्कुल यानी कि विजय शेठ खानावकर भी चिंता में रहेंगे। एक रॉयल कलम्बोली के रॉयल खिलाड़ी हम जिन्हें कहते हैं वही यहाँ पर इस मैच का भी लुत्फ उठाते। स्वागत है आपका विजय शेठ खानावकर, विजय शेठ। और यहाँ पर बहुत ही बढ़िया शॉट, लेकिन इस बार मिस टाइमिंग, खिलाड़ी मौजूद, आसान सा कैच, दूसरा विकेट यहां से बाहर। क्या बात है, ये था सैंडी का जलवा। टीम का स्कोर 30 रन, जीत के लिए 20 रन की आवश्यकता बची भी 18 गेंदे, यानी कि 18 गेंदों में 30 रन बन चुके, जिसमें कि 4 वाइड थे। और इसके बाद यहाँ पर जीत के लिए आसान सा लक्ष्य बन चुका है, यानी कि 20 रन की आवश्यकता। अगला मुकाबला खेला जाएगा, नॉकआउट का रहेगा। वो भी मुकाबला देखना मत भूलना, जो जीता वो सिकंदर, जो हरा वो प्रतियोगिता के बाद ड्रिंक्स ट्रॉली मैदान के अंदर बाहर आती हुई, सभी की प्यास बुझाती हुई ड्रिंक्स ट्रॉली मैदान के बाहर आती हुई। फिर एक बार निगाह होगी गेंदबाजों के ऊपर, विकेटों का सिलसिला जारी करना होगा। 30 रन अब तक बन चुके, 2 विकेट गिरी यहाँ से। अब जीत के लिए समीकरण बनेगा 50 रन बनाने, तो 20 रन की आवश्यकता। हमारे सबके लाडले चहेते नीलेश जी खारकर, बामुन डोंगरी टीम के। यस संदीप जी। नारपोलीचे सरपंच सन्माननीय दीपक पाटील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती। त्याचबरोबर माजी सदस्य रमेश मोरे हे देखील उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आहे। तसेच कृष्णा मोरे, आकाश पवार, शरद म्हस्कर, धर्मेंद्रनाथ म्हस्कर ही सर्व मंडळी इथे उपस्थित झालेली आहेत। त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती। नेहरू की शुरुआत गेंदबाजी में आती है, पधारे हुए सभी अतिथिगणों का हम दिल की गहराइयों से इस्तकबाल करते हैं। स्वागत है आपका, सभी का हम स्वागत करना चाहेंगे। ऋषिकेश गांव आते हुए गेंदबाजी में रिवर्स के जरिए खेलने की कोशिश, अंपायर का इशारा पर वाइड का मैकेसर बताते हुए, और बिल्कुल तीसरे अंपायर की मदद लेनी चाहिए। यस, तीसरे अंपायर के रूप में जाना रवि पाटिल सर। वाइड यहाँ पर इशारा किया, 5वीं वाइड हो सकती है यहाँ पर। ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा, 24 लाइव इवेंट्स के जरिए हम देखना चाहेंगे यहाँ पर। ये देखिए किस प्रकार रहा, एंगल बनाया था गेंदबाज ने, लेकिन गेंद टप्पा करने के बाद थोड़ी सी बाहर निकले और विकेट कीपर ने काफी बाहर इस गेंद को गैदर किया। तो ये देखना होगा कि अंपायर इसका क्या फैसला करेंगे। आप देख पा रहे रायगढ़ प्रीमियर लीग का शानदार सफर, बहुत ही खूबसूरत अलमा के साथ ये सफर आगे बढ़ा। जिस जुनून से प्रतियोगिता आगे बढ़ रही है, इस जुनून को हम बिल्कुल बरकरार रखना चाहेंगे। रायगढ़ प्रीमियर लीग का ये सीजन 5वां थ्रोसाठी ती कॉल आहे ना, तर तो इथून चेक केला जाईल। तिसरा अंपायर आतमध्ये येणार नाही। 31 2 विकेट के नुकसान के ऊपर तीसरे अंपायर की मांग मैदान के अंदर होगी, यहाँ से आपको चेक किया जाएगा। यदि आपकी गेंदबाजी में कुछ
डाउटफुल है, तो फिर यहां से किया जाएगा। ये गेंद तो वाइड है, साफ तौर पे इसमें कोई दुविधा नहीं यहाँ पर। यस, क्योंकि गेंद टप्पा खाने के बाद काफी बाहर गई, विकेट कीपर ने काफी बाहर गैदर किया और अंपायर ने यहाँ से ऐलान भी किया कि ये गेंद वाइड है। यस, चलो खेल का आरंभ कीजिए बिना देरी किए, क्योंकि और एक मुकाबला जारी करना है, क्योंकि आज का चौथी डे नाइट प्रतियोगिता, अभी 4 और उसके बाद 2 यानी कि 10 दिन का क्रिकेट का ये काफी मेला है। मेला काफी बड़ा मेला क्रिकेट का, दर्शकों की तादाद काफी मात्रा में, ठंड का माहौल बढ़ता हुआ, रात का समय सिकुड़ती ठंड में दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए 9:15 तापमान मैदान के अंदर 19 अंश सेल्सियस डिग्री मैदान के ऊपर। यहाँ से विकेटों का सिलसिला अगर यहाँ पर रॉयल कलम्बो ले पाएगी तो ये मुकाबला कभी भी करवट बदल सकता है, क्योंकि ये ठंड के माहौल में गेंद टिकाव नहीं हो पा रही है और गेंदबाज को यहाँ पर ज्यादा यहाँ की एडवांटेज हो सकता है। ये देखिए हमारे सभी मान्यवरों को दिखाया जा रहा है स्क्रीन के ऊपर, सभी का स्वागत है। अंपायर जो भी आपका मसला है उसे सुलझाए और मुकाबले को आगाज कीजिए बिना देरी किए हुए, क्योंकि खेल में ज्यादा रुकावट तो मजा नहीं आता। इस बीच ये गेंद बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, दूरियां बरकरार रखी, बैकलिप को ऊपर रखा, खिलाड़ी वहां पर मौजूद, खिलाड़ी ने गेंद को फेंका जरूर था, लेकिन विकेट कीपर की हम बिल्कुल सराहना करना चाहेंगे, काफी आगे आकर गेंद को फील्ड किया और नतीजा आपके सामने 1 रन का एक और इजाफा होता हुआ, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 32 विकेटों के नुकसान के ऊपर, चौथा ओवर प्रगति पर और 17 गेंदे बची है, अब 18 की आवश्यकता। मैंने पहले ही जिक्र किया था कि सिक्योरिटी टर्न में यदि आकाश तारेकर अपने विकेटों का नुकसान करेंगे, सिंगल डबल के रन का ध्यान तो मुकाबला कभी भी पलटवार हो सकता है। लेकिन यहाँ पर यदि इस मुकाबला टीम को जीतना है, बमनोरी टीम को, तो यहाँ से एक चौका छक्का लगाकर मुकाबले को खुला भी किया जा सकता है। मजा आएगा खेल का। इस बार कदमों का इस्तेमाल, डाउन द ट्रैक आए थे खिलाड़ी, लेकिन बॉलर बैक ड्राइव था, 1 रन की उम्मीद की जा सकती थी, लेकिन रन की गुंजाइश समाप्त हो चुके हैं। डॉट गेंद की समाप्ति, ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार क्रॉस बैटर स्ट्रोक खेलना चाहती थी इस गेंद को, बॉलर बैक ड्राइव हुआ और यहाँ से गेंदबाज काफी रफ्तार से आए और अपने बढ़ते कदम को पीछे रहने पर विवश किया बल्लेबाज को। नतीजा आपके सामने, डॉट गेंद की समाप्ति। ओवर काफी अच्छा रहा ऋषिकेश गावंड का, जिस प्रकार उन्होंने पहले भी ओवर किया था। 8 रनों का अच्छी गेंद, सही दिशा, सही लंबाई, सही गति के साथ यहाँ पर गेंद को समाप्त किया। डॉट गेंद की एक और समाप्ति, लगातार 2 गेंदे डॉट, यहाँ पर बल्लेबाज का बिल्कुल प्रेशर बढ़ाती हुई और दोनों बल्लेबाज के बीच में बातचीत है कि कितनी रफ्तार गेंदबाज में, क्योंकि इसी गेंदबाज ने पिछले ओवर में महज 8 रन देते और यही कारण कि कप्तान ने उनका कोटा, आकाश तारेकर ने कोटा समाप्त करने की कोशिश की। सही सोच थी और सही सोच के साथ मुकाबला आगे बढ़ता हुआ। बची हुई गेंदे 15 और जीत के लिए 18 की आवश्यकता। पिछले 2 गेंदे में रन नहीं बन पा रहे, जो कि मुश्किलें पैदा कर रही है। एक और डॉट की समाप्ति, वाह भाई वाह, लाजवाब गेंदबाजी, क्या बेमिसाल गेंदबाजी। कभी गेंदों को उछाल में तब्दील किया जा रहा है, कभी गेंद को निचले हिस्से में रखा जा रहा है, कभी गेंद को गति प्रदान की जा रही है, तो कभी ब्लॉकर का इस्तेमाल किया जा रहा है। लाजवाब गेंदबाजी, इससे बेहतर गेंदबाजी कहां देखने को मिल सकती है। लाजवाब, वाह भाई वाह, आप तो छा गया पर लाजवाब गेंदबाजी। इस बार टैप करने पर विपक्ष क्या बल्ले का उन्होंने हिस्सा, गेंद विकेटों के पीछे यहाँ पर आकाश तारे को चकमा दिया गेंद ने और काफी समय बाद 4 गेंदों के बाद 1 रन मिला पर, यानी कि एक रन बनाने के लिए मिट्टी में से तेल निकालना पड़ रहा है। बहुत ही मजा आएगा दोस्तों। मैंने पहले जिक्र किया था कि सिकोटी ठंड यहाँ पर शबनम गिर रही है, शबनम के कारण गेंद गीली हो चुकी है, विकेट पर नमी आ चुकी है, गेंद टिकॉप नहीं हो पा रही। इससे पहले 3 गेंदे हमने काफी निचले हिस्से में देखी, तो ये मुकाबला कभी भी करवट ले सकता है। देखना किस कगार पर मुकाबला छूटेगा। 33 रन 2 विकेट, अंतिम गेंद इस ओवर के 13 गेंदे बची और जीत के लिए 17 रनों की आवश्यकता। 13 यानी कि 17 का खतरा। ये गेंद काफी अहम होगी। यदि इस गेंद के ऊपर इक्का दुक्का से रन आएंगे तो मुकाबला बैलेंस चलेगा, यदि चौका छक्का आएगा तो मुकाबला खुला भी किया जा सकता है। इस बीच गेंद, ओ प्लेसमेंट, बॉलर बैक ड्राइव था, लेकिन यहाँ पर हल्के दिल के अलावा शॉट था। 1 रन जरूरी मिलेगा, स्ट्राइक में अपने खेमे रखना। और की हुई समापन, जीत के लिए समीकरण बनेगा 12 गेंदे और जीत के लिए 16 की आवश्यकता। डीजे
आवश्यकता 10 गेंदे, अब 15 की आवश्यकता। क्या मुकाबला, आप जो दर्शक सोए थे उनके सोए एहसास को जगा इस मुकाबले ने, क्योंकि तालियों की गूंज आप जाकर आ रहे मैदान से, आप समीकरण बन रहा है। 10 गेंदे 15 की आवश्यकता। सिक्योरिटी ठंड में आग उगलने वाला मुकाबला, दिमाग को शून्य करने वाला मुकाबला, आप आएगा खेल का असली मजा। 10 गेंदे 15 की आवश्यकता, लाजवाब गेंदबाजी। आपकी बार सही दिशा से खेला हुआ शॉट स्ट्रेट अप किया, खिलाड़ी वहां पर मौजूद है क्रम की पूरी, और ये दबाव, ये गलती हो सकती है यहां पर। गेंद सीमा पार, 4 रन। नागो जी, क्या कर दिया आपने मैदान के अंदर, खलबली मचा दी और धुन भी काफी अच्छी बजी यहाँ पर। और यहाँ से समीकरण काफी पलट चुका है। 9 गेंदे 11 रन। ये चौका नहीं बल्कि मैच तो छोड़ा नहीं, ये चौका नहीं और रायगढ़ प्रीमियर लीग तो छोड़ा नहीं, ऐसे सवाल बन सकते हैं मैदान के ऊपर, क्योंकि ये 4 रन काफी अहम थे मैदान के ऊपर। एक गलती यहाँ से प्रतियोगिता से बाहर। 9 गेंदे 11 की आवश्यकता। ये देखिए गेंद को बिल्कुल ड्राइव किया, खिलाड़ी वहां पर मौजूद के रफ्ते विकेट, एक रन पूरा कर, दूसरी की तमन्ना थी, लेकिन जब तक आए लौटे, और यहाँ से अंपायर के उंगली आसमान को दिखाती हुई। आसमान साफ सुथरा, बारिश की कोई संभावना नहीं, चांद भी नजर नहीं आ रहा है, लेकिन मुकाबला शानदार बन रहा है। डीजे सैंडी, जो दबाव है दर्शकों के ऊपर, वो दबाव को हटाने की आप कोशिश कर पा रहे। अब आएगा खेल का मजा। 8 गेंदे 10 की आवश्यकता। यदि वो चौका नहीं गया होता तो क्या कुछ बन सकता मैदान के ऊपर, लेकिन संदीप सर अक्सर कहा जाता है कि किंतु परंतु अगर मगर, इन अल्फाजों को शेरो शायरी में जगह है, क्रीड़ा विश्व में कोई जगह नहीं है, तो आप खेल का मजा और दुगना होता नजर आ रहा है। 8 गेंदे 10 रन की आवश्यकता। आने वाली 2 गेंदे के ऊपर निगाह होगी, यदि ये 2 गेंदे सटीक लाइन पर फेंकी जाएगी तो मुकाबला करवट बदल सकता है। 8 गेंदे 10 रन। यस संदीप सर, नक्कीच मस्त मॅच पाहायला मिळते आणि इथे आमचे राज भोईर टेंबोडेचे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। गुरु मात्रे यांचे मित्र आहेत। राज भाई स्वागत है तुमचं। ये देखिए विजय खानावकर साहब, हम देख रहे हाथ मल रहे, क्या देखना है, ये हाथों की लकीर है या फिर कुछ और है। 8 गेंदे 10 रन, बढ़िया शॉट, खिलाड़ी वहां पर मौजूद, गैप शॉट का सिलेक्शन, लाजवाब शॉट, सीमा पार, 4 रन। पाटिल मैन फ्रॉम चिंचवाड़ा, ये चौके के मदद से मुकाबले में पूरी तरह से आगे हो चुके हैं पर। अब समीकरण बदली हो चुका है। 7 गेंदे 6 रन, लेकिन अभी भी मुकाबला समाप्त नहीं हुआ है, अभी भी मुकाबला बंद लिफाफा है, यहाँ से कुछ भी बन सकता है। दबाव दोनों तरफ कायम है, मैदान में काफी दर्शक है, लेकिन सन्नाटे का माहौल है, और ये सन्नाटा मैदान में चीखों में कभी भी तब्दील किया जा सकता है। 7 गेंदे 6 रन, दिल को छूने वाला, दिमाग को शून्य करने वाला और रूह को कांपने वाला एक कशमकश मुकाबला बीसी मैदान के ऊपर चलता हुआ। 7 गेंदे 6 रन, अंतिम गेंद इस ओवर की। देखना ये ओवर कुछ, ये गेंद काफी कुछ यहाँ पर पर्दाफाश कर सकती है, राज खोल सकती है। ये फुल टॉस गेंद थी, हवा में गेंद और गेंद सीमा पार, सीधा 6 रन, और इसी के साथ मुकाबला खुला, बिल्कुल खुला किया। 5 ओवर में इस मुकाबले को खुला किया। ये शानदार बल्लेबाजी अमित पाटिल की और रोशन पाटिल की सराहना करना चाहेंगे, ऐसे वक्त में मैदान पर आए और क्या लाजवाब बल्लेबाजी की। दोनों ने 16 की साझेदारी बनाई, और ये देखिए एक्शन रिप्ले, अंतिम गेंद के ऊपर लगा हुआ छक्का, कैसा था मन्नी के ऊपर, फुल टॉस गेंद, गलती थी मन्नी की और सीधा 6 रन। हालो तर टॉस साठी यायचं आहे दोन्ही टीम। कोणचे सरपंच दीपक पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती असेल की आपण यावं, व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। तसेच दीपक म्हात्रे,
सन्माननीय दीपक म्हात्रे कोण ग्रामपंचायतीचे विद्यमान